चला भाषणासाठी यायचंय दामिनी विजय पाटील. सर्व कलाकारांना विनंती आहे की ज्यांनी जे गाणे घेतलेले आहे ते कृपया करून डाउनलोड करावे, नाहीतर ते गाणं घेतले जाणार नाही. जे सहभागी कलाकार आहेत त्यांनी आपलं गाणं डाउनलोड करायचं आहे. जर गाणं डाउनलोड केलेलं नसेल तर ते गाणं घेतलं जाणार नाही. नमस्कार. प्रतिपचिंत लेखी वर्धिष्ठ विश्व वंदिता शहा सुनो शिवशाहम मुद्रा भद्रायना मुद्रा शिवछत्रपती राजांना. रयतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, त्याचे छत्र म्हणजे आभाळा समान, जो त्या सूर्याची शान, मराठी मनातला धगधगता स्वाभिमान, आणि काळी जाय सह्याद्री त्याला शंभूचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवाराज्याचा पहिला स्थान, जो मराठ्यांचा अस्मंत आहे, भगवावंत आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे, ज्यांच्या कुशीमध्ये आज स्वराज्याचं स्वप्न उदयास आलं, त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेब पर मुलकामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न साकारणारे शहाजीराजे भोसले, आणि ज्यांचा आज इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शाऱ्या आळ्याशिवाय राहत नाही, ते छत्रपती शिवाजी महाराज. पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचे रक्षणच नाही केले, तर पित्याने निर्माण केलेले स्वराज्य 10 पटीने वाढविले, असे ते शंभूराजे. म्हणतात ना, नियतीचे मालिक बनू नका पण परिस्थितीचे गुलाम, म्हणतात ना, नियतीचे मालिक बनू नका पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. म्हणूनच तर नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी, कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत तुकोबाराय. शब्दही शास्त्रीत विद्वय बुद्धीच्या अभंगातून संत नामदेवराय. दिवसभर हातात खराटा घेऊन गाव स्वच्छ करायचं आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं स्वच्छ करायचं, असं ज्यांनी काम केलं ते संत गाडगे बाबा. शिक्षणाची गंगा गोर गरिबांच्या घरापर्यंत पोहोचवणारे डॉक्टर पद्मवीर भाऊराव पाटील. आणि आज ज्यांच्या मुले खऱ्या अर्थाने शिक्षण मिळालं, माझ्यासारखी एक स्त्री बोलू शकते, त्या सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले. ज्यांनी प्रदान केलेल्या राज्यघटनेच्या जोरावर साऱ्या देशाचा राज्यकारभार चालतो, ते डॉक्टर विश्वरत्न भाऊ, ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रथमतः या सर्व महामानवांना मी अभिवादन करते. आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही, आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही. काही क्षण विसरू म्हणता विसरत नाही, काही क्षण विसरू म्हणता विसरत नाही. असाच हा एक क्षण आहे. 16व्या शतकात आजच्याच दिवशी एक तेजस्वी तारा चमकला. 16व्या शतकात आजच्याच दिवशी एक तेजस्वी तारा चमकला. शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला, सनई चौघडे वाजू लागली, एक आरोली त्या सह्याद्रीच्या कड्या कपाराती दुमदुमली. अरे माझा राजा जन्मला, अरे माझा शिवबा जन्मला, दिंडारितांचा कैवारी जन्मला, दृष्टांचा सहारी जन्मला, अरे माझा राजा जन्मला. इतिहास घडविणारे अभियासे जन्मले कुठे, चुकविले हिमालया, पूजितो आम्ही शिवरायांना. इतिहास घडविणारे अभियासे जन्मले कुठे, चुकविले हिमालया, पूजितो आम्ही शिवरायांना. सहन होणार नाही स्वराज्याची फरेब, सहन होणार नाही स्वराज्याची फरेब, या जिवंत हृदयात धडकतात आऊसाहेब, या जिवंत हृदयात धडकतात आऊसाहेब. विसरलो नाही त्या लाखो मावल्यांचे बलिदान, शंभूराजे आठवले की डोळ्यात अश्रू आपोआपच ढळतात. जिथे पडती पावलं आमची त्या इतिहासाच्या वाटा, जिथे पडती पावलं आमची त्या इतिहासाच्या वाटा, वाकत पण नाही पण मोडणार पण नाही मराठा. परंतु मराठा म्हणायचं तरी कोणाला? आम्ही एक विशिष्ट प्रकाराची जात अपेक्षित करतो. मराठा म्हणजे मरेन पण शेवटपर्यंत मागे हटणार नाही, तोच खरा मराठा. मग तो कोणत्या जातीचा असू द्या की कोणत्या धर्माचा असू द्या.
आज आपण इथे शिवजयंती साजरी करतो. शिवजयंती का आणि कशी साजरी करायची हा एक सर्वात मोठा मुद्दा आहे. जयंत्या सर्वांच्याच साजरा होतात का हो? आपल्या पण होतात. आपण मेल्यावर अहो, जी व्यक्ती जनतेसाठी जगली ना, रयतेसाठी जगली ना, त्याच व्यक्तीच्या जयंत्या साजरा होतात. तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, मा जिजाऊ आईसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली, लाखो मावल्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. अहो, एका गुलामीच्या क्रूर काळात सौदामिनी कडाकली. तिच्या उदरी शिवराय नामक झेंडावत जन्मले आणि स्वराज्याचे तारणहार झाले. शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊंचे होते. 18 पकड जातीतल्या मावल्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले. तानाजी माळुसरे, बाजीप्रभू देशपांडे, जीवा महाल, यसाजी, धनाजी, संताजी यांसारख्या अनेक मावल्यांच्या साथीने हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्या काळचे मावळे एकनिष्ठ होते हो. आजकालच्या मावळ्यांची काय परिस्थिती आहे हो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फार सुंदर शब्दात सांगतात की लाज गरिबीची बाळगू नका, तर लाज आपल्यामधील दुर्गुणांची बाळा. आणि जे काही दुर्गुण असतील ना, ते बाजूला काढून टाकले पाहिजेत व राष्ट्रही जपले पाहिजेत. शिवाजी महाराज निर्व्यसनी होते म्हणून ते प्रत्येक संकटातून यशस्वी झाले. शिवाजी महाराज निर्व्यसनी होते म्हणून ते प्रत्येक ठिकाणी यशस्वी झाले. आजकालच्या पिढीने काय आदर्श घेतला हो त्यांचा? आजकालची बहुतांश तरुण काठी 31च्या रात्री गणकोट किल्ल्याच्या पायथ्याशी दाटी मनाने पार्टी करत असेल तर त्यांची घरटी सुरक्षित राहतील का हो? हा एक सर्वात मोठा मुद्दा आहे. ताकद तर सर्वांच्याच मनगडात होती हो, ताकद तर सर्वांच्याच मनगडात होती, पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त न फक्त शिवरायांच्याच रक्तात होती. शिवरायांनी अनेक गड किल्ले लढाया जिंकल्या म्हणून ते युगपुरुष होतात असे नाही, तर शिवरायांनी त्या क्रूर काळात सर्जामशाहीवर पहिली तोफ टाकली. सर्जामशाही म्हणजे नक्की काय हो? तर सर्जामशाही म्हणजे अत्याचारांचा डोंगर ओरबडण्याचा साक्षात कहर. प्रजा कोणाच्या गंजीत नव्हती, माणसं ओझ्याखालची गाडं होती. अशा क्रूर काळात शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. आणि आपण त्यांचं नाव कुठं लिहिलं हो? तर बिड्यांच्या पाकिटांना, सिगारेटच्या बंडऱ्यांना. आज एक कवी फार सुंदर शब्दात लिहून सांगतात की महाराष्ट्राच्या अस्मितेच्या नावाखाली महाराष्ट्राच्या अस्मितेच्या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज बिड्यांच्या पाकिटांवर व सिगारेटच्या पाकिटांवर लिहिले जात आहे. परंतु यांना विरोध तरी कसा करायचा? विरोध करणारेच पक्के बिड्या फुके असतात ना हो. ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे. आज 350 वर्ष झाली या महाराष्ट्राच्या मातीला शिवरायांची गरज भासते. अहो, असं वाटतं की भले पहाटे उठावं, रायगडाच्या पायऱ्या चढावा, या अंतकरणातून काळजातून साथ घालावी, हाक मारावी, सांगावं, म्हणावं, विचारावं, राज कशी पकडली बलाढ्य धारण तलवार, राज कशी पकडली बलाढ्य धारण तलवार. आज हा तुमचा मावळा साधा चहाचा कप पकडताना थरथर कापतो. राजा कशी पकडली बलाढ्य धारण तलवार. आज हा तुमचा मावळा साधा चहाचा कप पकडताना थरथर कापतो. तुम्ही राज्य वेडे होता, स्वराज्य वेडे होता. आज हा तुमचा मावळा पाण्याची तहान कशी बियर पिऊन भागवतो. राजा बघाया महाराष्ट्राची काय परिस्थिती झाली आहे. आज हा तुमचा मावळा म्हणतो आम्ही दोन आणि आमचे दोन. आमचा होतो एक चौकण, त्या चौकणातून जातात दोन, उरलेल्यांना आधार कोण हो? ही एक गंभीर परिस्थिती महाराष्ट्राची झाली आहे. रायगडाच्या भिंतींना मगदाचा वास येतो, रायगडाच्या भिंतींना मगदाचा वास येतो. 31 डिसेंबरला आमचा मावळा कशात नशेत शिंतो. 31 डिसेंबरला आमचा मावळा नशेत शिंतो. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे. खरंच आपलं परदेश मत चांगल्या पद्धतीने मांडले. आता आपल्या समोर बाल कलाकार लविशा पाटील